काही नाही पवार साहेब, तुम्हाला नमस्कार. तुम्ही भेटलात, तुम्हाला बघून आम्हाला आनंद झाला. कारण गेल्या 6 महिन्यापासून तुम्हाला आम्ही शोधतोय. पवार साहेब कसले दाढी बिडी, मला वाटलं आज कुठे हिमालयात वगैरे गेलाय काय म्हटलं. आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न विचारायला लागल्यावर दाढी वाढली काय मुद्द्यातच बोलणार आहे. साहेब तुम्ही आता आम्हाला उत्तरं दिली पाहिजेत. तुम्ही कारखाना तपासलेला अहवाल आमच्या समोर आहे. तुम्ही काल पोलीस स्टेशन मध्ये सांगायला आम्हाला कुठं ठरवायला लागलेला साहेब. माझा वैयक्तिक कुठलं नाही आहे, माझं कुठल्या कारखानदाराबरोबर वाकडं नाही, कुठल्या डेअरीवाल्याबरोबर वाकडं नाही. गोरगरीब शेतकऱ्याची बाजू घेऊन आम्ही बोलायला लागलो साहेब. त्यासाठी तुम्हाला विचारायला लागलो. तुम्ही काल सांगताय पोलिसांच्याकडे काय काटा कसा तपासावा भरारी पथकानं, त्याच्याबाबत परिपत्रक नाही, एसओपी नाही आहे. हे एसओपी 2022चं पत्र आहे साहेब, नोव्हेंबर 2022चं पत्र. यात तुम्हाला सांगितलेलं होतं काटा कसा तपासायचा. तुम्हाला बरोबर तेवढंच दिसलं नाही. तुमच्याकडे चष्मा कसलाय साहेब, दगडी आहे काय, दिसत नाही तुम्हाला. याच्यामध्ये लिहिलेलं आहे कारखाना तपासायला गेल्यावर साहेब. ही साधी गोष्ट नाही. आणि हिने कसा तपासलाय ते पण सांगतो. पहिल्यांदा तुम्ही कसा तपासलाय ते सांगतो. हिने तपासलाय हे समजून चालू. हे साखर कारखान्याचा वजन काटा आहे. ह्याच्यावर ही गाडी आली, त्या गाडीची पावती करून दिलेली आहे कारखान्यानं. ती गाडी बाजूला गेली. ही प्रोसेस झाली. साहेब आले तिथं आणि साहेबांनी इथं कागदात लिहिलेलं आहे, या अहवालामध्ये लिहिलेलं आहे. कसं लिहिलंय तर साहेबांनी तीच गाडी परत आणली, काट्यावर उभा केली. हा किती पावतीवर किती आहे 10 टन आहे. आणि आता ऍक्च्युअली किती आहे 10 टन. चला काटा बरोबर शिक्का मारून साहेबांनी लगेच तयार करून दिलं. अहो साहेब असं नाही, त्याच्यावर वजन ठेवा. वजन ठेवानी बरोबर 10 टनाला 10 टन येते का नाही बघा ना. तुम्ही त्याच पावतीला कसं काय बघताय. कशाला चुना लावला साहेब शेतकऱ्यांना, कसं सांगणार आहे. आणि तुम्हाला शासनाने काय सांगितलं, परिपत्र काय साहेब हे तुम्ही सांगितलेलं आहे. कारखाना तपासायला गेल्यावर तुम्ही कसा तपासलाय त्याचं हे साहेब रेकॉर्ड आहे. हे रेकॉर्ड आहे. तुम्हाला विचारायचं नाही साहेब, विचारायचं का नाही. आहे तो इन्स्पेक्टर इथं. काय हो साहेब कसा तपासला, असाच तपासला ना. गाडीवर गेली, गाडी परत आली. पहिलं किती वजन होतं, नंतर किती वजन होतं, सगळ्यांनी प्लस 10 किलो देऊन टाकले तुम्ही. काटे बरोबर. शेतकरी पण खुश, राब राबणारा शेतकरी बरोबर ना. 2 रुपये 90 पैसे किलोवाला तुम्ही सांगताय आम्हाला 2900 रुपये. पोरं बी खुश आमची. चला 2900 ऊस गेला आमचा. काटा किती मारला कळतंय आम्हाला. मग तुम्हाला सांगितलेलं होतं साहेब ही खरं तर यांच्यावर तुम्ही खटले दाखल करायला पाहिजे. मी मागच्या महिन्यात गेलेलो पण पोलीस स्टेशनला, त्यांच्यावर केसेस घाला. तुम्हाला सांगितलेलं साहेब ऐका की साहेब, हे सांगतो ना हीच पद्धत केली ना साहेब. ह्याच्यावर काय करायला पाहिजे, मारतील ना लोक. अहो इथं शेजाऱ्याची पिंडी मारली कापली, एखादी एक्स्ट्रा तर एसटी देऊ पुढे देऊ. एखाद्याची पिंडी एक्स्ट्रा कापली तर शेतावर भांडणं व्हायला लागल्या साहेब. आणि आमची डायरेक्ट तिकडे उचलून यायला लागल्यात, काटा मारून यायला लागल्यात. तिथं काल लक्ष्मीपुरीत होतो त्या गवत मंडईत 50 रुपयाला गवताची पिंडी साहेब. 7 किलो वजन झालं. 7 किलो 7 रुपये किलोनं गवत जाते आणि आमचा 3 रुपये किलोनं ऊस जातोय साहेब. विचारायला पाहिजे तुम्हाला काटा. तुम्ही अशा पद्धतीने केलं. तुम्हाला शासनानं नेमून दिलेलं कर्तव्य काय होतं याच्यामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख आहे, तुमच्या विभागाचं परिपत्रक आहे. हे सांगते की लोड सेल ते जंक्शन बॉक्स व जंक्शन बॉक्स ते इंडिकेटर पर्यंतच्या सर्व केबल्स अखंड व कुठेही कापलेल्या अथवा त्यावरील आवरण काढलेल्या नसाव्यात. तसेच त्यावर चिकट टेपही लावलेला नसावा. आता तुम्ही यात कुठं तपासले सांगा ना साहेब. हे अहवाल आहेत काय साहेब. अहो तुम्हाला संधी मिळाली, प्रशासनात आलाय. हे चोर लुटारू आहेत ना बाहेरचे, सहकाराच्या नावाखाली लुटायला लागल्यात. तुम्हाला कुठेतरी थांबवायची संधी मिळाली साहेब. पुण्य लागला असतं. म्हातारपणात तुम्हाला आजार शुगर बीपी लागली नसती साहेब, खरंच लागली नसती. त्या पुण्याही तसा दाबात छाती बघून चालला असता. पवार आलाय म्हणून दत्ता पवार, आम्ही पण स्वागत केलं असतं रिटायर झाल्यावर. पण तुम्ही काय करायला लागलाय साहेब, नाव काढणार नाहीत, नंतर तोंड बघणार नाहीत कोण. वजन काट्याचा अधिकारी म्हणून लोक बोंब मारतील तुमच्या नावानं. दुसरी पद्धत काय सांगितलं बघा ना साहेब. लोड सेल ते इंडिकेटर पर्यंतच्या केबल्सला कुठलेही कोणतेही छुपे उपकरण जोडलेले नसावे. तुम्ही कुठं बघितलं सांगा ना, तुम्ही कुठं बघितलं साहेब. तुम्ही अगोदरच तयारी करून गेले ना. तिसरं सांगितलं आयटी किट मॉडेल अप्रुव्हल असलेल्या वाहन काट्याचं संगणक प्रणाली उपलब्ध असावी साहेब. बरोबर ना. ते तुम्ही रद्द करून घेतला. बरोबर रद्द केलं नव्हते. उत्तर देणार की तिने आता त्या साहेब. हे सांगा ना तो काटा कसा तपासला जाईल. हा ही गाडीवर वजन काट्यावर आणली, गाडीचं वजन झालं तिथं काय असेल ते 72 किलो झालं. परत आणली आणि मग वजन काट्याचा अधिकारी आला. चाल मी वजन काट्याचा इन्स्पेक्टर आलोय, अधिकारी आलोय भरारी पथक म्हणून, चल तपास. मग परत मला उभा करताय. आणि मग काट्याचं काय, काटा बरोबर आहे का कसं कोण बघणार साहेब. हा सेम त्या 5 पद्धती सांगितलेल्या होत्या यातनी. 1 ते 4 पद्धती हे बरोबर हिने गुंडाळून ठेवलेलं आहे. हे सुद्धा आम्ही काढलं कसं, कलेक्टरांनी भरारी पथक नेमायला आदेश काढलेला आहे. तो भरारी पथकाचा आदेश काढला, त्याच्यात एक परिपत्रकाचा उल्लेख लिहिलाय. भरारी पथकाने काम कसं करायचं तर ह्या अमुक एसओपी प्रमाणे काम करायचं परिपत्रकाप्रमाणे. ही सगळी कागद काढायला आम्हाला 6 महिन्यांनी. यांच्यानंतर लक्षात आलं की कागद दिली की गावतोय. आम्हाला कागद द्यायची नाही, प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, भेटायचं नाही. मस्तपैकी आपला कारभार. आम्हाला डिपार्टमेंट, आम्ही या डिपार्टमेंटचा बाप आहे. आम्हाला कोण विचारतोय कुठला शेतकरी कुठली संघटना गेली उडात अशी भावना तुमची झालेली आहे साहेब. ही करू नका, ही करू नका. ही इन्स्पेक्टर साईडला बसलेले मगाशी एक जण हसतोय तिथं दात काढून. तमाशा करायला आलेत का इथं.
आम्हाला पण माणूस काय साहेब, आम्ही गोरगरिबासाठी 7 वर्ष झाली 8 वर्ष झाली तुमच्या विभागात येतोय फक्त दूध डेअरींच्यासाठी. मी तुम्हाला 10 वेळा म्हटलेलं साहेब, दूध डेअरीचं काटं बदलून द्या, आम्ही बोलत नाही काय. कसं काय दुधाच्या काट्याबाबत पण आहे, हे दुधाचाच काटा आहे, सांगा कसा सेट करून देऊ. किती किलो वजन साहेब, तुमचं वजन कमी करायचं काय गावडी साहेब, मी लगेच करून देतो. 50-55 तुम्ही सांगशील तेवढं करून देतो. इथल्या इथं करायला येते, हे एक नाही कुठल्या बी डेअरीत जायचं. जर मला इथं करायला येतं तर डेअरीवाला रोज काय करतोय, आणि शिव मात्र बाबा निवांत काय नाही माझ्याकडे तक्रार केली. अरे परिपत्रक तुझ्या विभागाला काढलेलं आहे बाबा, त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करायला का दुसरं कोण येणार आहे काय? मटन मार्केट मधलं घातली जाणार आहे, तुम्ही जायला पाहिजे ना. मानाखाली घालून उभारताय, जाऊन काटं बदलून कायदा तुमच्या डिपार्टमेंटने केला, म्हणायला पाहिजे होता अधिकार आहेत मला, गोरगरिबाचं खाऊ देणार नाही, माझा विभाग आहे, आम्ही करून घेणार. का गेला नाही? काटं बघितला तरी तुम्ही परत येताय, जप्त कर म्हटलं तर जप्त करायला तयार होत नाही तुम्ही. तिथं आला की त्याच्याकडनं 2-5 हजार रुपये घेऊन त्याला मिटून परत पाठवून देताय. काय करतोय शेतकरी? ही सगळी शेतकऱ्याची पोरं आहेत, आम्ही काय धरून आणलेलं नाही. पुढच्या वेळेला 100 आणीन. मान हलवण्याची गोष्ट नाही हो साहेब, सांगायला हे साखर कारखान्यांचं असंच केलं तुम्ही. दुधाच्या बाबतीत काय साहेब नाही ना, दुधाच्या बाबतीत साहेब ह्या माणसांच्या चुकीमुळे नाही, तिने सांगू देत ना, ह्या माणसांच्या ह्या माणसांच्या चुकीमुळे तिने उत्तर दिले, आम्ही उत्तर मागायला आलो. बोलायला काय झालं? एक जणच बोलतो साहेब, उत्तर दिले. पवार साहेब, हे साखर कारखान्यांचं काटं तपासताना तुम्ही सगळा घोळ केलेला आहे. आम्ही हे नियंत्रकाच्या नावाने तुम्हाला पत्र द्यायला लागलो. एक पत्र तुमचं तिकडे पेंडिंग होतं, तुम्ही ह्या पत्रांची तात्काळ दखल घेऊन तिकडे वरती पोहोचवायला पाहिजे. दुसरा मुद्दा, साखर कारखान्यांचं काटं तपासायला वार्षिक पडताळणी करताना साहेब, ह्यो जरी काटा तपासायचा असला 100 किलोचा काटा आहे, 50 किलो वजन ठेवायला लागते साहेब, बरोबर ना? 50% वजन क्षमतेपेक्षा. साखर कारखान्याचा 100 टनाचा काटा आहे, त्याला 50 टन वजन आणलं कुठलं तुम्ही दरवर्षी पडताळणी करताना? उत्तर द्या आम्हाला, कागदावरची उत्तर तुम्ही ह्याची माहिती आहे, कागदात फिरवायचं, उत्तरच द्यायची नाही. 50 टन वजन आणलं कुठलं ती सोडून दे. वार्षिक पडताळणी करताना तुम्ही 50% वजन आणली कुठलं? 30, 40, 50 टन वजन पाहिजे तुम्हाला. 50, 60, 80 टनाचा आणि 100 टनाचा काटा आहे, तुम्ही 50 टन वजन आणताय कुठं साहेब? हे मर्जीप्रमाणे आम्हाला, आम्ही आता बोलताना थोडंसं वाटायला लागले, हे आपल्या मर्जीप्रमाणे काटे ओके म्हणून द्यायला लागलेत, काटे ओके म्हणून द्यायला लागलेत ना. ह्यांच्या पाकिटामुळे गरीब मरतो ना साहेब. आम्ही कसं, ह्यांचं प्रमाणपत्र आलं की काटा अधिकृत, ह्यांचं प्रमाणपत्र आलं की काटा चोख, आणि शेतकऱ्यांना काय करायचं? पवार साहेब, हे काय तुम्ही सांगा ना. साखर कारखान्यांचं वजन काटं वार्षिक पडताळणी करताना 50% वजन आणली कुठनं तुम्ही? मानक वजन पाहिजेत तुमच्याकडे, मानक वजन वापरायचा नियम आहे. मग तुम्ही दरवर्षी कसं काय देताय गंडवून? तुम्ही सरकारला गंडवता, शेतकऱ्याला गंडवता, भांडवलदारांचे फक्त तुम्ही दलाली करता काय? कुठनं आणलीत वजन? उत्तर आहेत का तुमच्याकडे? उत्तर असतील तर द्या आम्हाला, प्रवक्ता नेमून द्या. आणि दुधाच्या बाबतीत साहेब, अहो दुधाच्या बाबतीत मी हायकोर्ट पर्यंत जाऊन बसलो साहेब. काय असले वाटतंय यांच्यासाठी 7 वर्ष या विभागाला मी माझ्या आयुष्याचा अनमोल वेळ वाया घालवला. पोट तिडकीने आता बोलायला लागलो, त्यासाठी मला आंदोलन करायची गरजच लागली नसती, अहो नियमाप्रमाणे हिनी प्रमाणपत्र जे आहे साखर ह्या वजन काट्यांची, आता हे काटा 10 ग्रॅम अॅक्युरेसीचा आहे, डेअरी मधला काटा आहे तो 100 ग्रॅमचा आहे, प्रमाणपत्र 10 ग्रॅमचं दिल्याने ऍक्च्युअली काटा 100 ग्रॅमचा, आणि कुणीही कसंही त्याला कन्वर्ट करू शकतोय. या बिचाराला इथं बसलाय, एवढा शासनाचा पगार घेतोय, शासनाचा निधी वेगवेगळा करण्यासाठी येतोय. ग्राहक संरक्षण नावाचं तुमच्या हातात भांडवल दिलेलं आहे, मोठं काम दिलेलं आहे. तुम्ही साधं शेतकऱ्यांना आजपर्यंत एवढ्या वर्षात तुम्ही सांगू शकला नाही 1 किलो म्हणजे लिटर मध्ये किती सांगू शकला नाही. आणि तो बिचारा राब राबतोय, बायकोला, पोराला, म्हातारीला शेतात नेतोय, वैरणी काढायला लावतोय, आणि चल पोरग्याला म्हणते जा तू डेअरीत जाऊन जायचं, किटली वाटायची, बाकीचा तुमचं वार्षिक पाकिट पोहोचलं, तुम्ही शांत झाला. पण तो दर महिन्याला मारायला लागलाय की साहेब, दररोज मारायला लागलाय. अहो एवढं दूध सांडलं की नाही, एवढं वाटीतनं पोरानं पिताना, आजी असू दे, आजा असू दे, बाबा असू दे, फाट पाटीत मारतात का? सांडून चालत नाही. आणि आमचं 100 मिलीनं तुम्ही लिटरला मारता, त्याचं बोलायचं नाही काय साहेब? ह्याचा जाब कुणाला विचारायचा? तुम्ही 7-8 टोनगे सरळ झाला की बाकी सगळी सरळ होतील साहेब. तुम्ही घ्या हातात, कायदा हातात घ्या साहेब. तुम्हाला लागली तर तुमच्या ह्यातने आम्ही 50 वेळा म्हटलं साहेब, तुम्हाला कुठं भीती? हे आम्हाला अगोदर सांगतात, आम्ही यांच्याबरोबर वैरी नाही. तुम्ही हे पोलीस आज बोलवायला नको पाहिजे होता. तुम्ही म्हणताय कारवाईला गेले, आमच्यावर डेअरीवाले हल्ले करतील, जावा ना त्यावेळेला पोलीस घेऊन. कोण हल्ला करतोय बघूया की. कशाला सोंग घेता राव, कशाला सोंग घेता? सांगायला डेअरीच्या वजन काट्यांना 10 ग्रॅमच्या काट्याला, 100 ग्रॅमच्या काट्याला 10 ग्रॅमचं प्रमाणपत्र देऊन दिखावा करून टाकला. सगळं दुरुस्तकांच्या हातात कारभार यांचा, पाहिजे तसं सेट होत्या सगळं. आता जिथं काटा गावल तिथे तुम्हाला सोडणार नाही साहेब. जाग्यावर पळत, दिवस असू दे तर रात्र असू दे, माणसं पळत आली पाहिजेत, गाड्या नाहीत असं सांगायचं नाही, माणसं आली पाहिजेत जाग्यावर.
ज्या त्यावेळेला जागेवर कारवाई झाली पाहिजे साहेब. सासरवाडीला कसं फोन आल्यावर सगळी पळतात, मी पण पळतोय, तसं तुम्ही पण आता ही सासरवाडी म्हणायची. तो ग्राहक म्हणजे तुमची सासरवाडी, हेच ह्याच्यावरच चालते. जिथं तक्रार येईल तिथं पळत जायची तयारी ठेवा साहेब. आणि आम्हाला उत्तर द्या, साखर कारखान्याचा काटा तुम्ही असा कसा तपासला? हे 72 किलो, हे पण 72 किलो. काटा कसं कधी तपासला सांगा ना. ह्याच्यावर तुम्ही दिलाय, हे बघा ना, ह्याच्यावर तुम्ही दिलेला आहे एक डेमो म्हणून. हे आम्ही सगळ्या कारखान्यांचं एका बोर्ड उचलून करा देऊ. या सगळ्या कारखान्यांचं 23च्या 23 कारखान्यांचं तुमचा अहवाल छापल्या. तुम्ही घरातनं जाताना साहेब घेऊन गेला इथं काय सर्व काटे बरोबर आढळले. बघा ना साहेब, बघा ना, तुम्ही जायचं तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आढळले साहेब? तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आढळले? पहिलं पानच बघा नाही साहेब, तपासायच्या अगोदरच कसे काय बरोबर आढळले? अहो कशाला किती दिवस शेतकऱ्यांना फसवणार आहे तुम्ही? तुम्ही एकदा इमानदारीने वागायला चालू करा साहेब, सगळी वळणावर येतील. काय करणार आहे पुढच्या काळात आणि ह्याचं उत्तर द्या तरी. ह्याच्यात बघा ना साहेब, नाही साहेब, हंगाम कारखान्याचा होणार आहे शेतकऱ्यांचा. पवार साहेब, हंगाम शेतकऱ्यांचा नाही तर तुम्ही म्हणा तुमचा हंगाम चालू व्हायला नाही. द्रव पदार्थ